दुसऱ्या आठवड्यातही लोकसभा राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी कारवाई करण्याची विरोधकांची मागणी. परीक्षेपूर्वी औषध निरीक्षक परीक्षेचा पेपरही फुटलेला, आमदार रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट. विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश कुणी दिले? संजय राऊतांचा सवाल. तर गेल्या 10 वर्षात शिक्षण पद्धतीचं वाटोळ करण्याचं काम झालं. राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. सरकार संसदेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. पेपरफुटी रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून 6 सदस्यीय उच्चस्तरीय टास्क फोर्सचं गठन. परीक्षा व्यवस्थेसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल. नंदन निलेकणींच्या नेतृत्वात टास्क फोर्स. नाशिकच्या MIDC बायपासवर भीषण अपघात. अनियंत्रित ट्रक पुलावरून खाली कोसळला. थरार कॅमेऱ्यात कैद. कोकणसह घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे एकूण उपयुक्त पाणीसाठा आता 86.18% पोहोचलेला आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 7ही वाटा तलावांमध्ये एकूण 12,47,291 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि शैक्षणिक नोंदी डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित ठेवण्याकरता सुरू करण्यात आलेल्या अपार ID उपक्रमाला महाराष्ट्र मोठा प्रतिसाद देतो आहे. राज्यातील तब्बल 2,67,00,000 विद्यार्थ्यांचा अपार ID तयार करण्यात आलेलं असून या कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जेनझी आंदोलकांनी संपूर्ण देश दणाणून सोडला असताना जिथे कायदे बनतात अशा लोकसभेमध्ये केवळ 5%च खासदार तरुण म्हणजेच 35 वर्ष वयाच्या आतील तरुण जे आहेत ते फक्त 5%च आहेत असं समोर आलंय. 543 पैकी अवघे 25 खासदार या गटात येतात. एवढंच नाही तर सध्याची लोकसभा ही सगळ्यात वयोवृद्धांची लोकसभा असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. मुंबईला रेबीज मुक्त करण्याच्या उद्देशानं महानगरपालिका आणि वर्ल्ड वाईड वेटरनरी सर्व्हिसेस होप मिशन रेबीज इंडिया यांच्यात महापालिका यांच्या मुख्यालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत संस्था मुंबईतील भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणाकरता महापालिकेला निःशुल्क सेवा देणार आहे. सर्वांच्या लाडक्या गणरायाचा उत्सव 2 महिन्यांवर आलाय. मुंबईकर ठाणेकरांना कोकणातील गणेशोत्सवाकरता गावी जाण्याचे वेध लागलेले आहेत. या गणेश भक्तांच्या सोयीकरता मध्य रेल्वेकडून 248 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने रविवारी विशेष गाड्यांची यादी आणि वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. खुलताबाद तालुक्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे वेरूळ लेणीतील लेणी क्रमांक 29 मधील ऐतिहासिक सीता नाणी धबधबा हा ओसंडून वाहू लागलेला आहे. धबधब्याचं मनमोहक दृश्य खोल समुद्रातील बंदी 15 ऑगस्ट पर्यंत बांगडी मोठ्या घटली आहे. परिणामी बाजारात बांगडी प्रतिनग 50 रुपये, पापलेट 2,000 रुपये किलो तर सुळे 700 ते 1,200 रुपये किलो. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोमध्ये मोठी गद्दा धुकं, हिरवाईनं नटलेले डोंगर आणि फेसाळणारे धबधबे अनुभवण्याकरता राज्यासह गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सांगली, सातारा इथून हजारो पर्यटक आंबोलीमध्ये दाखल झाले. पावसाळी पर्यटनाला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. अमरावतीच्या अकोट अंजनगाव मार्गावर शेगावहून परतणाऱ्या शिक्षकांची बस उलटली. अचानक आलेल्या गतिरोधकामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं अशी माहिती आहे.
या अपघातामध्ये 16 शिक्षक जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या पिळकोस फाट्यावर मॅक्स गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिली. क्षण अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांच्या विचारात असताना ही घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील दोळखांब इथल्या हनुमान धबधब्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. 5 पर्यटक वाहून गेले. पैकी 3घांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. एकाचा मृतदेह सापडलाय. एका पर्यटकाचा शोध सुरू. मुंबई पुण्याचे प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक मोठी गर्दी करतायत, पण पावसामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद असल्याने घाटमार्गावर वाहनांची मोठी वर्दळ दिसून येते. वाढत्या पर्यटकांमुळे माथेरानकडे जाणारा एकमेव घाटमार्ग सुद्धा अपुरा पडतोय. वाहतुकीवर त्याचा ताण बघायला मिळतोय. चंद्रपूर महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक अझहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या शेख यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाचा वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पुढचा तपास सुरू केलेला आहे. नागपुरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसानं दडी मारली. पुन्हा एकदा उकाडा वाढल्याचं बघायला मिळतंय. नागपुरातील तापमान 2.6 अंशांनी वाढलंय. सध्याचा पारा 33 अंशांवर गेलाय. तर आणखी काही दिवस हा उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागपुरातील हिवरीनगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. कामठी या तालुक्यातील अडका या शिवारातील ढोऱ्यापोऱ्या नाल्यामध्ये पोहण्याकरता गेला असताना ही घटना घडली आहे. गोंदिया शहरातील भीमनगर परिसरामध्ये प्रस्तावित रेल्वे अंडरपासला नागरिकांनी विरोध दर्शवला. अंडरपासऐवजी उड्डाणपूल उभारण्याची मागणी करत प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. गेल्या 16 दिवसांपासून नागरिक आंदोलन करतायत. जळगाव जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त करत हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. सध्या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 23% पावसाची तूट आहे. आगामी पावसामुळे ती भरून निघण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील वसंतवाडीमध्ये शेती विक्रीच्या वादातून पतीनं पत्नीवर चाकू हल्ला केला. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झालाय. दारूच्या नशेत हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरात एका तरुणानं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येनंतर मृताच्या खिशात 4 चिठ्ठ्या आढळून आल्या. कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पत्नी आणि एका अन्य व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहरातील मलकापूर रोड परिसरातल्या घनशी या नदीपात्रामध्ये एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. पुढचा तपास सुरू आहे. सोलापुरातील सुशीलनगर परिसरामध्ये आई आणि मुलीनं रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 26 दिवसांचं उपोषण सोडल्यावर त्यांच्यावर उपचार अजूनही सुरूच होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लडाखला रवाना होण्यापूर्वी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.